तुम्हाला काय वाटतं मुलांनी तुमच्या काय तुम्हाला किती 3 मुलं आहेत ना? हो. मोठी मुलगी, मधला मुलगा नाही मधली मुलगी आणि धाकटा मुलगा. हा. मग तुमच्या 3 मुलांनी काय शिक्षण घ्यावं, कुठे जावं, कशा पद्धतीचा नागरिक व्हावा असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं मला तर डिफेन्स मध्येच जावं असं वाटतं मुलांनी. डिफेन्स मध्ये? हा, ते बरं. छोट्या मुलाची पण खूप इच्छा असते आणि तो ना आर्मीचे पिक्चर बघते. बर. एवढा लहान असून सुद्धा आता तो 6वीला आहे. आर्मीचे मूवीज बघतो आणि एकटाच रडत बसतो असा. तो म्हणते मला कमांडो बनायचंय. बापरे, ते खूप कठीण आहे बरं. हो. आणि नावं पण त्याला मला काहीच नावं नाही माहिती त्यातली, पण त्याला माहिती आहेत सर्व. पण बघू, झालं तर ठीक, नाही तर आपलं काय जे होईल ते, त्यांची इच्छा असेल ती. बरोबर, पण शिक्षण महत्वाचं. शिक्षण महत्वाचं. तेल तापलेलं आहे, आपण सोडायचं का तेलामध्ये? हो. स्टफ बोंबील रोल आता हे छान डीप फ्राय होत आहेत. आम्ही हे डीप फ्राय करून घेतो, छान कुरकुरीत होतील, मस्तपैकी एक स्टार्टर मेनू खायला तयार होईल. तुम्ही लिहून घ्या स्टफ बोंबील रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती. स्टफ बोंबील रोल 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बोंबील 5 ते 6, कोलंबीचा खिमा 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेला लसूण 1 चमचा, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट 1 चमचा, कांद्याची पात 1 चमचा, मैदा 1 चमचा, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, कॉर्नफ्लोअर 3 चमचे, काश्मीरी लाल तिखट 2.5 चमचे, घरगुती तिखट मसाला 2 चमचे, लिंबू 1 लिंबाचा रस, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम बोंबील लाटून घ्या, नंतर त्यांना लिंबाचा रस, मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून घ्या. एका बाजूला सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल घाला, त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात पाव चमचा हळद, घरगुती तिखट मसाला, काश्मीरी लाल तिखट, कांद्याची पात, कोलंबीचा खिमा आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून परतून घ्या. आता त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून झाकण लावून शिजवून घ्या. आता एका ताटात कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट एकत्र करून घ्या. आता मॅरिनेट केलेल्या बोंबीलमध्ये तयार केलेलं सारण भरून बोंबील गुंडाळून घ्या आणि टूथपिक लावून बंद करून घ्या आणि तयार केलेल्या कॉर्नफ्लोअर मैद्याच्या मिश्रणात घोळवून घ्या. तयार केलेले बोंबील रोल गरम तेलात तळून घ्या. स्टफ बोंबील रोल तयार.